भाजपने उमेदवारी दिलेली आहे, आपण काय सांगाल, कसे आभार व्यक्त कराल? भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना नेहमी लक्षात घेऊन कार्यकर्ता कसा समोर जाईल आणि कार्यकर्त्यावर विश्वास देऊन ठेवून आमच्या सगळ्या साधारण कार्यकर्ता जे भारतीय जनता पार्टी आमच्यापेक्षाही चांगले उमेदवार होऊ शकत होते, पण भारतीय जनता पार्टीने आमच्यासारख्या साधारण कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मी आभारी आहे. भाऊ, आपण काय सांगाल, जनतेच्या समोर आपण आलेले आहे, नगरसेवक म्हणून येणार आहे, निवडून येणार आहे, आपले असे काय मुद्दे आहे, काय असा उद्देश होता ते घेऊन आपण रणांगणात आले? साहेब, भारतीय जनता पार्टीचे सर्व केंद्रापासून तर राज्यापासून आणि नागपुरात भरपूर विकास झाला आहे. तुम्ही एखाद माणूस जर 5 वर्षानंतर जर तो नागपुरात आला असेल तर त्याला नागपूरचा चेहरा मोहरा बदललेला दिसतो. आपल्या इथे कोणी पाहुणे जरी आले ते विचारते की नागपूर एवढं कसं बदललं, आणि हे बदलण्याची जबाबदारी आमच्या नरेंद्र मोदी सरकारने, नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, आमचे लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमचे प्रवीणजी दटके आणि आमचे विकासभाऊ ठाकरे, विकासभाऊ कुंभारे या सगळ्यांच्या माध्यमातून ही एक नवीन चांगली दिशा या नागपूर शहराला मिळालेली आहे. हो, जनता आपण पाहतोय, जनता आपल्याला भरपूर प्रेम दाखवत आहे, भरपूर आपल्याला प्रतिसाद देत आहे. आज जनताबद्दल काय बोला? आज जनतेने जो विश्वास भारतीय जनता पार्टीने आम्हाला जेव्हा साधारण कार्यकर्त्यांना जेव्हा तिकीट देताना जो विश्वास व्यक्त केला, जनताही आमच्या सोबत आहे. जनतेला लक्षात आहे की बा हे कार्यकर्ता आहे आणि सगळे मेहनत करणारे, काम करणारे सगळे कार्यकर्ता आहे. आणि कार्यकर्त्यांपेक्षा आमची सर्व टीम भारतीय जनता पार्टीचे नागपुरातले, प्रभाग 22चे, मध्य नागपुरातले, पूर्व नागपुरातले सर्व कार्यकर्ता त्या या टीम वर्क म्हणून आम्ही सगळे काम करत आहे. भाऊ, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्यासोबत जे जोडलेले युवा आहे वर्ग, त्यांना आपण काय संदेश द्याल? भारतीय जनता पार्टी युवकांसाठी भरपूर काम करते. युवकांना नवी दिशा देण्याचं काम हे कोणतेही राजनीतिक पक्ष करत नाही, ते फक्त भारतीय जनता पार्टी करते. मी सर्व युवांना विनंती करतो, युवतींनाही विनंती करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलाच आहे, अजून जास्तीत जास्त विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहा. भारतीय जनता पार्टी येणारं भविष्य आहे आणि येणारं उज्ज्वल भविष्यासाठी आपण सगळ्यांनी त्या भारतीय जनता पार्टी सोबत राहावं एवढीच विनंती करतो.